नमस्कार मंडळी, अनिता फास्ट रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आज ना आजची ही रेसिपी आहे ती आहे मक्याचा जो भुट्टा आहे ना, मक्याचे जे कणस असतात, हे बघा, ही मक्याची कणस आहे तर यावर आहे. ह्याच्यापासून आपण ना एक रेसिपी मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर खूप मार्केटला ना आता सीझन सुरू झालेला आहे आणि भुट्टे पण खूप आलेले आहेत. हे कणस मक्याचे खूप आलेले आहेत. तर आता यापासून अगदी सरळ सोपी अशी रेसिपी मी पारंपरिक आणि जुनी रेसिपी सांगते आहे. तर आता पहिले ना ह्यापासून याचे जे दाणे आहेत ना ते काढून घेते आहे. मक्याचे दाणे याच्यापासून वेगळे करून घेते आहे मी. मार्केटला आता ना छान कॉर्न आलेले आहेत. तर मी झटपट असे बनणारे ना कॉर्नचे पकोडे सांगते आहे. तर बघा, आता हे कॉर्नचे ना हे सगळे मी आता अशी या प्रकारे टाकून ना हे दाणे याचे वेगळे काढून घेते आहे. तर बघा, कॉर्नचे ना हे दाणे मी वेगळे काढून घेतलेले आहेत. आता हे मिक्सर मधून ना बारीक वाटून घेते आणि ह्यामध्येच मी ह्या 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या, आणि लसूण घेतलेला आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकाचे तुकडे. तर हे ना एकत्र मिक्सर मधून बारीक दळून घेते आहे. तर ना बघा, आता हे मिक्सर मधून मी काढून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे. ह्यामध्ये बेसन घालते आहे. दोन ते 4 चम्मच बेसन घालायचं आहे. आणि त्यानंतर ओवा थोडा ना असा हातावर मळून घ्यायचा आहे. तीळ टाकते आहे. ती थोडे भरपूरच घाला. हळद घालते आहे. मिरची घातलेली, 2 मिरच्या घातलेल्या होत्या त्यामुळे तिखट घालते आहे. तुम्ही आवडीप्रमाणे, तुमच्या आवडीप्रमाणे ना तिखट घाला. आणि चवीपुरतं मीठ घालते आहे. आणि ही कोशिंबीर घेतलेली आहे, कोशिंबीर घालून घेतली आहे. आणि ना असं थोडं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं आपण टाकलेलं जे साहित्य आहे ना हे त्याच्यात ना असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झालं की यात ना पाणी घालून घ्यायचं आहे. आता यात ना थोडं थोडं असं पाणी घालून घ्यायचं आहे. ना थोडस तेल घालून घ्यायचं यात, गरम तेल घालून घेते आहे. गरम झालेलं आहे. ते झालेलं आहे. एका बाजूने ना असे छान होऊ द्यायचे आधी आणि मग ते परतवून घ्यायचे छान. ते पकोडे असे लालसरच काढायचे. तर बघा, खूपच ना क्रिस्पी झालेले आहेत. बघा, ती ना आतून हलके झालेले आहेत आणि असे बाहेरून ना क्रिस्पी झालेले आहेत. बघा, तर तुम्ही ना ही रेसिपी नक्की ट्राय करा. पकोडे छान बनवून बघा आणि कमेंटमध्ये ना मला सांगा की पकोडे कसे बनले ते. धन्यवाद.